गुड इव्हिनिंग गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि सगळ्यात आधी तर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून याच्यानंतरनं जे काही ब्लॉग्स येतील ते तुम्हाला त्याचा अलर्ट भेटेल. आत्ता 5:45 झालेत आणि आपण 5:45 वाजता ऑटोवर जातो आहे. आता रिक्षा स्टार्ट करतो आहे. वारं पण सुटलं आहे मस्तपैकी, असं वाटतं जसं काही पाऊस येतो की काय. पावसाचं वातावरण झाल्यासारखं मस्त. पाऊस यायच्या अगोदर कसं हवा वगैरे सुटते मस्तपैकी इकडे तसं होतं आहे सगळं. आणि दुपारी इतकं गरम होत होतं, आता मस्त हवा वगैरे सुटली तर मस्त गार वाटते, तर असं मस्त फील होत आहे. नाहीतर दिवसभर पूर्ण गरमीने वाट लागली होती. आपण आता आपल्या एरियात नाही थांबत आहे, आपण जातो आहे पानेरमध्ये, कारण की पानेरमध्ये IT पार्क्स वगैरे आहेत, कंपनीज वगैरे आहेत. सो आता या टायमिंगला कंपनीज वगैरे सुटतात, तर मग या टायमिंगला भाडे मिळण्याचे चान्सेस तिकडे जास्त असतात. सो आपण आता डायरेक्ट तोपर्यंत तिथे जाऊ, तर जर काही भेटलं तर ठीक, नाहीतर आपण डायरेक्ट आता तिथेच जाणार. आता हे बघा 53, 46, 49. आता इतक्या मोठ्या ट्रिप घेऊन कुठे जायचं. 40 रुपीजची ट्रिप आणि त्याला आणायला जायचं 2 किलोमीटर. 2 किलोमीटरवरनं आणायचं आणि 2 किलोमीटर सोडायचं, म्हणजे टोटल 4 ते 4.5 किलोमीटरची ट्रिप. आणि पैसे किती तर 40 रुपये. इथे जरा थांबून घेऊयात, कारण की बांदेरच्या एरियाचे आपण जवळचे यार. एका टायमिंगला 5-5 ड्रायव्हर्सला ट्रिप मिळतात ना, त्याच्यामुळे सगळं अवघड होऊन जातं की ट्रिप्स कमी पडावेत, पण एका टायमिंगला एकालाच मिळावी. जर त्याने ॲक्सेप्ट नाही केली तर दुसऱ्याला मिळायला पाहिजे, असं पाहिजे होतं. बट एका टायमिंगला इतक्या ट्रिप्स पडतात एकदम 5 ते 6 जणांना. मग त्याच्यापैकी जो सगळ्यात आधी ॲक्सेप्ट करेल ती ट्रिप त्याला. मग जर एखाद्याला फास्टमध्ये जर ॲक्सेप्ट करताच नाही आली तर तो दिवसभर जरी ऑन राहिला तरी पण काय उपयोग आहे मग त्याचा. कारण त्याला जर एकदम फास्टमध्ये जर ॲक्सेप्ट करताच, त्याला क्लिक करताच नाही आलं तर तो दिवसभर असंच बसेल ना. आणि काही जण तर असे असतात की त्यांनी मोबाईलला आहेत ना, ॲटो क्लिकरचं ॲप आहे एक, की जिथं ट्रिपचं ॲक्सेप्टचं बटन येतं तिथं ते डॉट 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 ॲड करतात आणि त्याच्यावर ते ऑन ठेवतात की ते कंटिन्यू, म्हणजे ट्रिप पडो नाही तर नाही पडो, ते कंटिन्यू त्या एरियामध्ये असं ते टच करत राहतं. आणि मग ज्यावेळेस ट्रिप पडती तर त्यावेळेस ते ॲटोमॅटिक ते इतकं फास्टमध्ये टच करतं की त्यांना टच करायची गरज नाही. ट्रिप ॲक्सेप्ट झाली की मग ते स्टॉप करतात आणि मग ट्रिप बघतात. जर ओके ट्रिप असेल तर ठीक आहे, नाही तर कॅन्सल करतात. मग असं करतात काही जण. पण त्याने काय होतं, ऑटो क्लिकरने की मोबाईलच्या स्क्रीनची वाट लागते, कारण की ते काहीच गरज नसताना आपण त्याच्यावरती ॲटोमॅटिक जे क्लिक होत राहतं तर त्याच्यामुळे डिस्प्लेला प्रॉब्लेम येतो आणि टच प्रॉब्लेम होतं नंतर ना. आता किती वेळ झाला इथं थांबलो आहे. आता या टायमिंगला ऑफिसेस वगैरे सुटतात, तर मिळायला पाहिजे ट्रिप, पण अजून ट्रिप मिळत नाही आहे. 343 रुपयाची मांजरीची पडली होती पहिल्यांदा, ती पण गेली. परत एकदा 30 पडली, ती पण गेली. आणि आता तर काय पडतच नाही आहे. पडली तरी 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये. आणि त्या ट्रिप्स 2-2 किलोमीटर आणायला जायचे लांब. मग जर 2-2 किलोमीटर त्यांना आणायला जायचं, 2 किलोमीटर सोडायचं, मग 4 किलोमीटरला 40 ते 50 रुपये, काय परवडतं. आणि त्यात 10-10 मिनटं तिथं वेट करायचा, त्याच्यामुळं नाही. आता आपण छोट्या ट्रिप्स मारूयात 70-80 रुपये झाल्या, कारण मोठ्या ट्रिप तर काय भेटत. सो टाइम वेस्ट होतोय. सो छोट्या तर छोट्या. तर आता आपण ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि पिकअप करायला चाललेलो आहे. 70 रुपये, 72 रुपयाची ट्रिप आहे. 80 रुपये असं काहीतरी. आणि स्पायसर राहून इथं ड्रॉप करायचे. सो काही ट्रिप ॲक्सेप्ट केल्यानंतर काहीतरी 5 ते 10 मिनिटात आपण त्यांना सोडू लागणार नाही आहे. सो आपण आता ॲक्सेप्ट केली आहे आणि छोटे ट्रिप्स माराव्यात. तर कस्टमर आलेले आता, पिक करून आपण बघूयात. 3120. मधून मस्त कॉन्वेची ऑर्डर मिळाली. त्यांना पिकअप करण्यासाठी चालतोय आणि त्यांना पिकअप करण्यापर्यंत. हॅलो, हा बोला. हॅलो, बरोबर आहे. कॉल केला तर कॉल उचलत नव्हते आणि आता आले. कोंडव्याला जायचे, कोंडव्याला फक्त
ट्रॅफिक नसायला पाहिजे. तर आता त्यांना पिक करून आपण जातोय. तर आता आपण पनवेलमध्ये येऊन ते भाडं केलं आहे आणि आता इथून काही भाडं भेटते का ते बघतो, कारण की आपल्याला स्वारगेटला 9 वाजता साताऱ्यावरून स्वारगेट येत आहे, त्यांना घेऊन एअरपोर्टला ड्रॉप करायचं आहे. तो 9 वाजता आपल्याला स्वारगेटला आता आपल्याला इथे आवडून करायला लागणार आहे. सो आता जवळपास कुठं काय भाडं मिळतं का ते बघायचं.